जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद्भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 7 द्रोणपुत्राला दंड। श्लोक क्रमांक 12। परीक्षितोऽथ राजर्षेर्जन्म कर्म विलापनं संस्थां च पांडुपुत्राणां वक्षे कृष्ण कथोदयम्। सूत गोस्वामींनी शौनक प्रमुख ऋषी समुदायाला उद्देशून म्हटले, मी आता श्रीकृष्णांच्या दिव्य कथा व राजर्षी परीक्षित महाराजांचा जन्म, कर्तृत्व, उद्धार तसेच पांडूच्या मुलांची गृहस्थाश्रमातून निवृत्ती या विषयांचे वर्णन करून सांगेन। तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण पतित जीवाविषयी अत्यंत दयाळू आहे। ते स्वतः विविध रूपाने त्यांच्यात अवतीर्ण होतात आणि त्यांच्या संगतीने नित्याच्या कार्यात भाग घेतात। भगवंतांच्या कार्याच्या संबंधातील अर्वाचीन अथवा प्राचीन अशी कोणतीही ऐतिहासिक घटना भगवंतांची दिव्य कथा म्हणून समजली जाते। श्रीकृष्णाविना पुराणे, महाभारत यासारखी पूरक वाङ्मय केवळ ऐतिहासिक घटना आहेत, परंतु श्रीकृष्णामुळे त्यांना दिव्यत्व आले आहे। जेव्हा आपण त्यांचे श्रवण करतो तेव्हा आपण दिव्यत्वाने भगवंतांशी जोडले जातो। भागवत सुद्धा एक पुराणच आहे, तथापि त्याचे वैशिष्ट्य हे आहे की त्यात भगवंतांचे चरित्र प्रामुख्याने आहे। त्या केवळ पूरक ऐतिहासिक घटना नव्हेत। श्री चैतन्य महाप्रभूंनी भागवताची अमल पुराण म्हणून प्रशंसा केलेली आहे। भागवत पुराणाच्या भक्तांचा एक अल्पबुद्धी वर्ग आहे। अशा वर्गातील लोक प्राथमिक स्कंदांना समजून न घेताच 10व्या स्कंदात वर्णन केलेल्या भगवंतांच्या लीलांचे आस्वादन करण्याची इच्छा करतात। त्यांचा समज असा असतो की इतर स्कंदांचा श्रीकृष्णांशी काही संबंध नाही आणि अज्ञानातून, मूर्खपणाने ते प्रथम 10वा स्कंद अध्ययनासाठी घेतात। अशा वाचकांना येथे विशेष करून हे सांगण्यात आले आहे की भागवताचे इतर स्कंद देखील 10व्या स्कंदाप्रमाणे महत्त्वाचे आहेत। कोणीही इतर 9 स्कंदांचा आशय पूर्णपणे समजून घेतल्याविना 10व्या स्कंदातील विषयवस्तूत जाण्याचा प्रयत्न करू नये। भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे पांडवांसारखे भक्त हे एकाच पातळीवर आहेत। श्रीकृष्ण आपल्या भक्तांपासून भिन्न नाहीत आणि पांडवांसारखे शुद्ध भक्त श्रीकृष्णांपासून भिन्न नाहीत। भक्त आणि भगवान परस्पराशी संबंधित आहेत आणि ते वेगळे होऊ शकत नाहीत, म्हणून त्यांच्याविषयी बोलणे म्हणजे कृष्ण कथाच होय। श्लोक क्रमांक 13। यदा मृधे कौरवसृञ्जयानां वीरेष्वथो वीरगतिं गतेषु वृकोदरा विद्ध गदाभिमर्श भग्नोरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे। श्लोक क्रमांक 14। भर्तु प्रियं द्रोणीरिति स्म पश्यन् कृष्णासूतानां स्वपतां शिरांसि उपाहरद्विप्रियमेव तस्य जुगुप्सितं कर्म विगर्हयन्ति। कौरव आणि पांडवांकडील दोन्ही पक्षांचे योद्धे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर मारले गेले आणि मेलेले योद्धे आपापल्या गतीला प्राप्त झाले। भीमसेनाच्या गदाप्रहाराने मांडी मोडल्यामुळे धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनही विव्हळत पडला। तेव्हा द्रोणाचार्यांच्या पुत्राने म्हणजे अश्वत्थामाने द्रौपदीच्या झोपलेल्या 5 मुलांची शिरे कापून आपल्या स्वामीला अर्थात दुर्योधनाला हे आवडेल असा मूर्खपणाचा विचार करून त्याला ती भेटी दाखल नेऊन दिली। परंतु या घृणास्पद कृत्याचा दुर्योधनाने धिक्कार केला। त्याला मुळीच सुख वाटले नाही। तात्पर्य: भागवतात कुरुक्षेत्राच्या युद्ध समाप्तीनंतर श्रीकृष्णांच्या लीला कथांचा प्रारंभ होतो। कुरुक्षेत्रावरच भगवान भगवद्गीतेत स्वतःविषयी बोलले, म्हणून भगवद्गीता व भागवत दोन्हीही भगवंतांचेच दिव्य विषय आहेत। गीता ही कृष्णकथाच आहे किंवा श्रीकृष्णांचा विषय आहे, कारण ती भगवंतांनी सांगितली आहे। भागवत देखील कृष्णकथाच आहे, कारण ती भगवंताविषयी सांगितली गेली आहे। सर्वांना या दोन्ही कृष्णकथा अवगत करता याव्यात अशी भगवान श्री
चैतन्य महाप्रभूंची इच्छा आणि आज्ञा होती. भगवान कृष्ण चैतन्य हे कृष्ण भक्ताच्या रूपात आलेले स्वतः श्रीकृष्णच आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू या दोघांविषयीचे केलेले विवरण समान आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंची अशी इच्छा आहे की भारतात ज्यांनी जन्म घेतला आहे त्या सर्वांनी या कृष्णकथा गंभीरतेने समजून घ्याव्यात आणि पूर्ण साक्षात्कारानंतर त्यांनी जगात सर्वत्र तो दिव्य संदेश पोहोचवावा. असे झाल्यावर या आक्रांत झालेल्या जगात इच्छित शांती आणि समृद्धी येईल. श्लोक क्रमांक 15. माता शिशूनाम निधनम सूतानाम निशम्य घोरम परितप्यमाना तदा रुद्वद्वाष्प कलाकुलाक्षी ताम सांत्वयन्नाह किरीटमाली. पांडवांच्या 5 मुलांची माता द्रौपदी आपल्या मुलांची निर्घुण हत्या झाल्याचे ऐकून शोकविवल होऊन अश्रुपात करीत रडू लागली. अशा अवस्थेत तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करीत अर्जुन म्हणाला. श्लोक क्रमांक 16. तदा शुचस्ते प्रमुजामि भद्रे यद ब्रह्मबंधो शिर आततायिन गांडीव मुक्तेर विशिखेरुपाहरे त्वाक्रम्य यत्स्नास्यसि दग्धपुत्रा. हे कल्याणी, गांडीव धनुष्यावरून सोडलेल्या बाणांनी त्या पतीत आतताई ब्राह्मणाचा अश्वत्थामाचा शिरच्छेद करून ते शीर आणून तुला भेट करीन. तेव्हाच तुझ्या डोळ्यामधील आसवे पुसून मी तुझे सांत्वन करीन. नंतर तुझ्या मुलांचा दाह संस्कार उरकल्यावर त्या शिरावर बसून तू स्नान करशील. तात्पर्य: जो शत्रू घराला आग लावतो, विष प्रयोग करतो, अकस्मात घातक शस्त्रांनी आक्रमण करतो, संपत्ती अपहरण करतो अथवा शेती बळकावितो किंवा दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करतो, त्याला आतताई म्हणतात. असा आतताई मग तो ब्राह्मण असो किंवा ब्राह्मणाचा तथाकथित मुलगा असो, सर्व परिस्थितीत दंडनीय असतो. आतताई अश्वत्थाम्याचे शीर उडवण्याची अर्जुनाने जेव्हा प्रतिज्ञा केली तेव्हा त्याला चांगले माहीत होते की तो ब्राह्मणाचा मुलगा आहे. तथापि हा ब्राह्मण पुत्र खाटकासारखा वागलेला असल्यामुळे त्याला ठार करण्याचे ब्रह्महत्येचे पातक होणार नव्हते. श्लोक क्रमांक 17. इति प्रियां वल्गु विचित्र जल्पे स सांत्वयित्वाच्युत मित्रसुतः अन्वाद्रवद्यंशित उग्रधन्वा कपिध्वजो गुरुपुत्रम रथेन. भगवान अच्युत ज्याचा सखा आणि मार्गदर्शक सारथी आहे तो अर्जुन आपल्या प्रियेला असे सांत्वनपर शब्द बोलला आणि नंतर कवच अंगावर चढवून विनाशकारी शस्त्रास्त्रे घेऊन रथावर आरूढ होऊन त्याला शस्त्रास्त्रविद्या शिकविणाऱ्या गुरुच्या पुत्राचा म्हणजे अश्वत्थामाचा पाठलाग करू लागला. श्लोक क्रमांक 18. तमापतंतं सविलक्ष्य दुरात कुमार होद्विग्न मनारथेन पराद्रवत प्राण परिप्सुरुर्व्याम यावदगमं रुद्र भयाद्यथाकः. आपल्याला भिडण्यासाठी दूर अंतरावरून येणाऱ्या अर्जुनाला पाहून राजकुमारांचा मारेकरी अश्वत्थामा मनात कच खाऊन प्राण वाचविण्यासाठी ज्याप्रमाणे शिवांच्या भयाने सूर्य पळाला होता त्याप्रमाणे तो मोठ्या त्वरेने रथातून पळाला. तात्पर्य: पुराणात मिळणाऱ्या संदर्भावरून कह किंवा अर्कह असे पाठ आढळतात. कह म्हणजे ब्रह्मदेव, जे आपल्या मुलीला पाहून मोहित झाले आणि तिच्या मागे जाऊ लागले. हे पाहून शंकराने क्रोधित होऊन आपल्या त्रिशूळाने ब्रह्मदेवावर आक्रमण केले. ब्रह्मदेव जीवाच्या भीतीने पळू लागले. अर्कह या शब्दाविषयी वामन पुराणात एक संदर्भ आढळतो. विद्युन्माली नावाचा एक राक्षस होता. त्याला शिवांकडून सुवर्णाचे दीप्तिमान विमान प्राप्त झाले होते. ते विमान सूर्याच्या पाठोपाठ जात असे आणि त्या विमानाच्या प्रखर प्रकाशाने रात्रच होत नसे. या गोष्टीमुळे सूर्यदेव क्रोधित झाला आणि त्याने आपल्या प्रखर किरणांनी विमान वितळवून टाकले. या घटनेमुळे शंकर क्रोधित झाले.
त्यांनी सूर्यदेवावर आक्रमण केले. सूर्य पडू लागला व पडता पडता शेवटी काशी क्षेत्री खाली पडला. ते स्थळ लोलार्क नावाने प्रसिद्ध आहे. श्लोक क्रमांक 19. यदा शरणमात्मानमैक्षत श्रान्तवाजिनम् अस्त्रं ब्रह्म शिरो मेने आत्मत्राणम द्विजात्मजः. जेव्हा त्या ब्राह्मण पुत्राने आपले घोडे थकून गेले आहेत असे पाहिले, तेव्हा निकराचे अस्त्र जे ब्रह्मास्त्र याचा वापर केल्याविना आपल्या संरक्षणाचा दुसरा उपाय नाही असे त्याला वाटू लागले. तात्पर्य: केवळ आणीबाणीच्या प्रसंगी जेव्हा दुसरा कोणताच उपाय नसतो तेव्हा ब्रह्मास्त्राचा उपयोग केला जातो. येथे द्विजात्मज हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा वास्तविकपणे गुणसंपन्न ब्राह्मण नव्हता. अतिशय बुद्धिमान मनुष्याला ब्राह्मण म्हटले जाते. ही काही वंशपरंपरागत पदवी नाही. अश्वत्थामाला पूर्वी ब्राह्मणाचा मित्र समजले जात होते. ब्रह्मबंधू म्हणजे गुणाने ब्राह्मण नसलेला असा ब्रह्मबंधू किंवा ब्राह्मणाचा पुत्र जेव्हा पूर्ण योग्यता प्राप्त करील तेव्हाच त्याला ब्राह्मण म्हणता येईल, अन्यथा नाही. अश्वत्थामाचा निर्णय अपरिपक्व होता, म्हणून त्याला येथे हेतुपुरस्सर ब्राह्मण पुत्र म्हटलेले आहे. श्लोक क्रमांक 20. अथोपस्पृश्य सलिलं संददे तत्समाहित अजाननप्पि सहारं प्राणकृच्छ्र उपस्थिते. जीवन संकटात आल्यामुळे त्याने जलस्पर्श करून पवित्र झाल्यावर ब्रह्मास्त्र सोडण्यासाठी मन एकाग्र करून मंत्रोच्चार केला, परंतु त्याला ते आवरणे माहीत नव्हते. तात्पर्य: सूक्ष्म भौतिक कार्यांचे स्वरूप स्थूल रूपातील भौतिक क्रियाहून अतिशय सूक्ष्म असते. अशा सूक्ष्म स्तरावरील भौतिक क्रिया शुद्धतापूर्वक मंत्रध्वनीद्वारे सिद्ध होतात. येथे ब्रह्मास्त्र सोडण्याकरिता मंत्रोच्चारणाची हीच पद्धत उपयोजिली आहे. श्लोक क्रमांक 21. तत्प्रादुष्कृतं तेज प्रचंडं सर्वतो दिशं प्राणापद्मभिप्रेक्ष्य विष्णुं जिष्णुरुवाचः. तेव्हा सर्व दिशात प्रचंड तेज पसरले. ते अतिशय तीव्र होते. त्यामुळे अर्जुनाला प्राण संकट उपस्थित झाले आहे असे वाटले आणि तो भगवंतांना म्हणाला. श्लोक क्रमांक 22. अर्जुन उवाच. कृष्ण कृष्ण महाबाहो भक्तानाम भयंकर त्वमेको दह्यमानानामप वर्गोसी संस्तृते. अर्जुन म्हणाला, हे भगवान श्रीकृष्ण, तुम्ही सर्व शक्तिमान परमेश्वर आहात. तुमच्या भिन्न भिन्न शक्तींना अंत नाही. तुम्हीच एक आपल्या भक्तांच्या हृदयात अभयाची भावना स्थिर ठेवण्यास समर्थ आहात. भौतिक दुःखांच्या दावाग्नीत दग्ध झालेल्यांना तुमच्याच ठायी मुक्तीचा मार्ग प्राप्त होणे शक्य आहे. तात्पर्य: कुरुक्षेत्राच्या युद्धात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघेही एकत्र होते आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य गुणांविषयी अर्जुनाला जाणीव होती. म्हणून अर्जुनाचे म्हणणे अधिकारपूर्ण आहे. श्रीकृष्ण सर्व शक्तिमान असून विशेषतः भक्तांच्या हृदयातील अभयाचे कारण आहेत. भगवंतांच्या संरक्षणामुळे भगवद्भक्त सदैव भयरहित असतो. भौतिक अस्तित्व एखाद्या वनात लागलेल्या दावाग्नी समान आहे. त्याचा उपशम भगवान श्रीकृष्णांच्या कृपेनेच होणे शक्य असते. आध्यात्मिक गुरु भगवंतांच्या कृपेचे प्रतिनिधी आहेत. अशा प्रकारे भौतिक अस्तित्वाच्या ज्वाळात होरपळणाऱ्या जीवांचे आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूच्या पारदर्शी माध्यमातून भगवंतांच्या दयारूपी जलसिंचनाने संरक्षण होऊ शकते. आध्यात्मिक गुरु आपल्या शब्दांद्वारे त्रस्त जीवाच्या हृदयात प्रवेश करतात आणि दिव्य ज्ञान प्रदान करतात. अशा प्रकारे भौतिक अस्तित्वाच्या दावाग्नीचे शमन होते. श्लोक क्रमांक 23. त्वमाद्यः पुरुषः साक्षादीश्वर प्रकृतेः पर मायां व्युदस्य चिच्छक्त्या कैवल्ये स्थित आत्मने. तुम्ही आदिपुरुष आहात. तुम्ही सर्व सृष्टीत आपला विस्तार केला आहे. तुम्ही भौतिक शक्तीच्या पलीकडे असून स्वतःच्या अंतरंगा शक्तीच्या सामर्थ्याने
भौतिक शक्तीचे परिणाम दूर करून टाकले आहेत. तुम्ही शाश्वतरित्या दिव्य ज्ञान आणि आनंदात स्थित आहात. तात्पर्य भगवद्गीतेत म्हटले आहे की भगवंतांच्या चरणकमळांना शरण जाणारा मनुष्य अज्ञानातून मुक्ती प्राप्त करतो. श्रीकृष्ण सूर्यासमान आहेत आणि भौतिक अस्तित्व अंधकाराप्रमाणे आहे. सूर्यप्रकाश येताच अंधकार नष्ट होतो. या अज्ञानपूर्ण जगातून बाहेर पडण्याचा सर्वश्रेष्ठ पर्याय येथे सुचविलेला आहे. येथे श्रीकृष्णांना आदिपुरुष म्हणून संबोधित करण्यात आले आहे. त्यांच्यातूनच इतर भगवत स्वरूपांचा विस्तार होतो. सर्वस्थित भगवान विष्णू श्रीकृष्णांचे स्वांश विस्तार आहेत. भगवंत स्वतःच्या असंख्य भगवत रूपात आणि भिन्न जीवामध्ये विस्तार करतात, परंतु भगवान श्रीकृष्ण आदिपुरुष आहेत आणि त्यांच्यापासून सर्व काही प्रकट होते. या विश्वात ज्या भगवंतांच्या सर्व व्यापक स्वरूपाचा अनुभव येतो ते भगवंतांचे एक आंशिक रूपच आहे. म्हणून परमात्मा तेच आहेत. ते परम भगवान आहेत. त्यांना या भौतिक अभिव्यक्तींशी संबंधित कर्मे व त्यांची फळे यांच्याशी काही कर्तव्य नाही. ते भौतिक उत्पत्तीहून दूर आहेत. अंधार हे प्रकाशाचे अन्यथा रूप आहे. म्हणून सूर्याच्या उपस्थितीवर अंधकाराचे अस्तित्व अवलंबून आहे, परंतु प्रत्यक्ष सूर्यात अंधकाराचा थोडाही अंश नाही. सूर्य पूर्ण प्रकाशमय आहे. त्याप्रमाणे भौतिक अस्तित्वापलीकडे असलेले परम भगवंत आनंदमय आहेत. तसेच दिव्य वैविध्याने पूर्ण आहेत. दिव्यत्व निर्विशेष नसून वैविध्यपूर्ण आहे. प्राकृतिक 3 गुणांच्या गुंतागुंतीच्या या भौतिक प्रकृतीहून ते सर्वथा भिन्न आहे. भगवंत परम आहेत, म्हणून ते निरपेक्ष आहेत. त्यांच्या अनेकविध शक्ती आहेत. त्या अनेक शक्तीमधून ते या भौतिक जगाची निर्मिती, धारण, संहार इत्यादी करतात. त्यांच्या धामात सर्व काही शाश्वत, चिन्मय, आनंदमय आहे. तेथील जगत शक्तीद्वारे अथवा शक्तिमान प्रतिनिधींद्वारे व्यवहृत होत नाही, तर सर्व शक्तींनी समृद्ध अशा सर्व शक्तिमानाद्वारे संचालित होत असते. श्लोक क्रमांक 24. स एव जीवलोकस्य माया मोहितचेतसः विधत्से स्वेन वीर्येन श्रेयो धर्मादी लक्षणम्. आणि जरी तुम्ही भौतिक शक्तीच्या सीमेपलीकडे आहात, तरी भ्रमित झालेल्या बद्ध जीवांच्या आत्यंतिक कल्याणासाठी धर्माने लागू केलेल्या 4 मुक्तीच्या तत्वांचा निर्वाह करता. तात्पर्य पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आपल्या अकारण कृपेने प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली न येता या व्यक्त झालेल्या जगात अवतार घेतात. ते शाश्वतरित्या भौतिक अभिव्यक्ती पलीकडे आहेत. ते केवळ मायाशक्तीने मोहित झालेल्या पतितात्म्यांच्या उद्धारार्थ अकारण कृपेने अवतीर्ण होतात. बद्ध जीवांना भौतिक शक्तीची बाधा झालेली असल्याने ते खोटी कारणे पुढे करून तिचा सुखोपभोग घेऊ इच्छितात, परंतु जीव असा सुखोपभोग करण्यात कधीच समर्थ होत नाही. तो भगवंतांचा शाश्वत दास आहे. जेव्हा तो आपली स्थिती विसरतो तेव्हा तो भौतिक जगाचा उपभोग घेऊ इच्छितो, परंतु तो भ्रमात आहे. भगवंत भोक्तृत्वाचा असा खोटा भाव काढून टाकण्यासाठी आणि त्यांना भगवत धामाचे पथप्रदर्शन करण्यासाठी अवतरित होतात. पतित जीवांसाठी भगवंतांचा हाच पतित पावन स्वभाव आहे. श्लोक क्रमांक 25. तथायं चावतारस्ते भुवो भार जिहीर्षया स्वानां चानन्य भावा नामनुध्यानाय चासकृत. त्याचप्रमाणे तुम्ही जगाचा भार क्षीण करण्यासाठी आणि विशेषतः जे सदैव तुमच्या स्मरणात मग्न आहेत अशा अनन्य भक्त सुहृदांच्या लाभासाठी अवतरित होतात. तात्पर्य भगवंत आपल्या भक्तांचे पक्षपाती आहेत असे दिसते. प्रत्येक जण भगवंतांशी संबंधित आहे. ते सर्वांकरिता समान असूनही त्यांचा आपल्या सुहृद जनांकडे आणि भक्तांकडे अधिक कल आहे. भगवंत सर्वांचे पिता आहेत. त्यांचा कोणी माता पिता असू शकत नाही आणि तरीही त्यांचा कोणी पुत्र असू शकत नाही. त्यांचे भक्त त्यांचे स्वजन आहेत आणि संबंधी आहेत.
येथे पितृत्ववादी सारख्या भौतिक नात्यांच्या कल्पनांचा काही संबंध नाही. वर सांगितल्याप्रमाणे भगवंत त्रिगुणातीत आहेत आणि प्रेमभक्तीतील त्याच्या स्वजनांच्या आणि नात्यांच्या संबंधाने काहीही भौतिक स्वरूपाचे नाही. श्लोक क्रमांक 26. किमिदं स्वित्कुतो वेति देव देव न वेदम्यहम् सर्वतोमुखमायाती तेज परमदारुणम. हे देवादिदेव, हे अतिशय प्रखर असे दारुण तेज सर्व दिशांना कसे पसरत चालले आहे, ते कोठून येत आहे हे मला समजत नाही. तात्पर्य: भगवंतांसमोर जे काही मांडावयाचे असेल ते अशा प्रकारे योग्य आदराने प्रार्थनापूर्वक मांडावयास हवे, हाच आदर्श विधी आहे. भगवंतांचा निकट मित्र असूनही अर्जुन सामान्य लोकांच्या प्रबोधनार्थ या विधीचे पालन करीत आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.